सूचना आहे, या ठिकाणी जो काचेचा दरवाजा आहे त्या ठिकाणी कोणीही सेनेच्या वतीने आपण या प्रशिक्षणाचं आयोजन केलेलं होतं। या सर्व प्रमुख पदाधिकारी यांच्या शुभ हस्ते भगव्या ध्वजाचं पूजन करून या ठिकाणी सुरू होत आहे। भगव्या ध्वजाचं पूजन व शस्त्रपूजन करून आपण आजच्या या कार्यक्रमाची आपण सुरुवात करत आहोत। हिंदू राष्ट्र सेनेचे शहराध्यक्ष रविदादा गोणे व शहर संघटक आनंदभाऊ मुसळे, शहर उपाध्यक्ष विलासजी पोतू, त्याच पद्धतीने अभिजितजी अरळीकर, प्रकाशजी आसादे, सत्यनारायणजी गुर्रम, विनोददादा रसाळ अशा सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी भगव्या ध्वजाचं पूजन करून व शस्त्राचं पूजन करून आपण आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत। सर्वांनी एकदा जोरात घोषणा द्यायची आहे, पुनश्च एकदा आवाज घुमला पाहिजे, स्त्री शक्तीचा जागर झाला पाहिजे। बोलो भारत माता की। हिंदू राष्ट्र सेना मागील कित्येक वर्षांपासून सोलापूरमध्ये माता भगिनींमध्ये शौर्यसंपन्न व धर्मसंपन्न माता भगिनी तयार झाल्या पाहिजेत, यासाठी आपण विशेष लाठीकाठी, दांडपट्टा व तलवार अशा शस्त्र आणि स्वसंरक्षणाचं आपण प्रात्यक्षिकाचं शिबिराचं आपण आयोजन करत असतो। या शिबिराच्या माध्यमातून शेकडो हिंदू रणरागिणी आपण हिंदू राष्ट्र सेनेच्या माध्यमातून आज तयार केलेल्या आहेत। सर्व प्रमुख पाहुणे व मान्यवर यांच्या शुभ हस्ते भगव्या ध्वजाचं पूजन करून व शस्त्राचं पूजन करून आपण आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत। बोलो भारत माता की जय श्री राम, जय श्री राम। नारी नहीं तू चिंगारी है, नारी नहीं तू चिंगारी है। बोलो भारत माता की जय श्री राम, जय श्री राम। छत्रपती श्री शिवाजी या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक हरिभक्त पारायण लक्ष्मण महाराज चव्हाण यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। मी हिंदू राष्ट्र सेनेच्या वतीने महाराजांचं सहर्ष असं स्वागत करतोय। असतो मा सद्गमयम तमसो मा ज्योतिर्गमयम, असतो मा सद्गमयम तमसो मा ज्योतिर्गमयम, मृत्युर्मा अमृतमयम अशी दीपाची वर्णन केली जाते। शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा, शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमोस्तुते। दीपज्योती परब्रह्म, दीपज्योती जनार्दनः, दीपो हरतु मे पापम, संध्या दीपम नमोस्तुते, संध्या दीपम नमोस्तुते। कार्यक्रमाची आरंभ या ठिकाणी दीप प्रज्वलन करून करण्यात येत आहे। आजच्या या कार्यक्रमासाठी ज्यांचं प्रमुख असं मार्गदर्शन लाभणार आहे ते हरिभक्त पारायण लक्ष्मण महाराज चव्हाण, त्याचबरोबर हिंदू राष्ट्र सेनेचे शहर प्रमुख रविदादा गोणे, शहर संघटक आनंदभाऊ मुसळे, शहर उपाध्यक्ष विलासजी पोतू, हिंदुत्वादी कार्यकर्ते अंबा
माता की, बोलो भारत माता की, छत्रपती श्री शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की, नमो पार्वती पते, हर हर महादेव। सर्वप्रथम महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज, तसेच हिंदू राष्ट्र सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आमचे गुरुवर्य आदरणीय हिंदू तेजसूर्य धनंजयभाई देसाईजी यांच्या चरणी नतमस्तक होऊन आज आपल्याला या मंचावर लाभलेले हबप महाराज इंगळे महाराज यांच्या चरणी देखील नतमस्तक होतो आणि भारत मातेच्या चरणी आपल्या वाणीला सुरुवात करतो। सर्वप्रथम हिंदू राष्ट्र सेना गेल्या 8 वर्षापासून सोलापूर शहरामध्ये प्रामुख्याने देव देश धर्माच्या हितासाठी काम करत आहे आणि हे काम करत असताना प्रामुख्याने लव जिहाद, धर्मांतरण, गोहत्या, लँड जिहाद अशा देशहिताचे धर्महिताचे जे बी समस्या असतील त्या समस्यावरती आपण प्रामुख्याने काम करत आलो आहोत। यामध्ये काम करत असताना एक गोष्ट लक्षात आलं की सोलापूरच नव्हे तर संपूर्ण देशामधला जर आकडा आपण पाहिलो तर भारतातल्या जवळजवळ 13.6 लाख मुली महिला ह्या बेपत्ता आहेत। हे मी सांगत नाही तर दैनिकमध्ये आलेल्या बातम्या आहेत। सोलापूर शहरामध्ये 2023 ते 24 पर्यंत 1600 मुली बेपत्ता आहेत आणि 2024 ते 25 मध्ये 1400 पेक्षा जास्त मुली बेपत्ता आहेत। मग ह्यामागे नेमकं कारण काय आहे तर आपण जे लव जिहाद या विषयावर काम करत असतो, हे काम करत असताना आपल्याला प्रामुख्यानं लक्षात आलं की आपण आपल्या कुटुंबामध्ये आपल्या मुलींना, आपल्या भगिनींना आपला धर्म, आपली संस्कृती, आपलं शौर्य हे सांगायला कमी पडतोय। म्हणून आदरणीय धनंजयभाईजी देसाई यांनी आम्हाला एक मार्ग दाखवला की आता लव जिहादला बळी पडल्यानंतर मुलींना वाचवायला पळण्यापेक्षा आपण आधी मुलींना सक्षम करूया आणि मुलींना आपला धर्म आणि आपली संस्कृती सांगूया, जेणेकरून प्रत्येक स्त्री ही आदर्शवादी बनली पाहिजे। इथं बसलेल्या प्रत्येक रणरागींना माझा मानाचा मुजरा, कारण सोलापूर शहरामध्ये अनेक ठिकाणी गरबा इव्हेंट आहेत। त्या इव्हेंटमध्ये न जाता तुम्ही अशा शौर्य पराक्रम गाजवणाऱ्या गरबामध्ये आलात, त्याबद्दल तुम्हा सर्वांचं मनापासून मी आभार व्यक्त करतो। तुमसे मिलने का बहाना। कसं आहे, आमच्या आदरणीय धनंजयभाईजी जे नेहमी सांगतात की आपण झेरॉक्स मशीनमध्ये एकीकडे जर आपण कुत्र्याचा फोटो टाकलो आणि दुसऱ्या बाजूने सिंहाचा फोटो बाहेर येईल अशी अपेक्षा ठेवलो तर ते शक्य आहे का? नाही ना। जर आपण छत्रपती शिवाजी महाराजांसारखा पुत्र किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा मावळा माझ्या घरात जन्माला यावं असा विचार जर आपण करत असेल तर त्याआधी आपल्याला काय करावं लागणार आहे? आपल्याला आऊ जिजाऊ घडवावं लागणार आहे, रणरागिणी घडवावं लागणार आहे। ते घडवण्याचं काम हिंदू राष्ट्र सेना करत आहे। आज तुम्हाला 2 महिन्यापासूनच्या सरावानंतर तुमच्या स्वतःमध्ये काय बदल झाला आहे हे तुम्ही स्वतः अनुभवत आहात, बरोबर ना? कुणाकुणाला वाटतं की आमच्यामध्ये बदल झालं, कुणाकुणाला वाटतं की बाबा आमच्यात बदल झाला आहे, वाटतो ना? तर हिंदू राष्ट्र सेना काय काम करते तर रणरागिणी बनवण्याचं काम करते, जेणेकरून देव देश धर्माच्या हितासाठी उद्याच्या भविष्यात जर तुम्ही सरस्वती आहात तर वेळ काळ प्रसंग आला, एखादा जिहादी आपल्यावर आला तर आपल्या त्या जिहाद्याचं
महिषासुराचा वध करणारी दुर्गा देखील आपल्याला बनता आलं पाहिजे. बरोबर ना? तुम्ही सर्वजण कोण आहात? तर रणरागिणी आहात. ज्याप्रमाणे तुम्ही सरस्वती आहात त्याप्रमाणे रणरागिणी आहात, दुर्गा आहात, काली आहात. हे विसरू नका. तुमच्यामध्ये शौर्य जागवण्याचं काम हिंदू राष्ट्र सेना करत आहे. तुमच्या माध्यमातून येणारी पिढी घडलं पाहिजे, हा आमचा संकल्प आहे. येणाऱ्या काळात देव देश धर्मासाठी आपण आपल्या आपल्या समाजामध्ये जरी असे शिबिर आपले असे प्रकल्प राबवलात तर हिंदू राष्ट्र सेना कायम तुमच्या सोबत राहील अशी शाश्वती देतो. आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि मी माझ्या वाणीला विराम देतो. जय श्रीराम, जय जय श्रीराम. धन्यवाद. केलेले आहेत. ज्ञान गुण सागर जय कपीसति लोक उजागर जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीसति लोक उजागर रामदूत अतुलित बल धामा अंजन पुत्र पवन सुत नामा महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमति के संगी जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीसति लोक उजागर जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीसति लोक उजागर कंचन भरन विराज सुबेसा कानन कुंडल कुंचित केसा हाथ वज्र और ध्वजा विराजे कांधे मूंज जनेऊ साजे जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीसति लोक उजागर जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीसति लोक उजागर शंकर सुवन केसरी नंदन तेज प्रताप महाजगवंदन शंकर सुवन केसरी नंदन तेज प्रताप महाजगवंदन विद्यावान गुणी अति चातुर राम काज करिबे को आतुर विद्यावान गुणी अति चातुर राम काज करिबे को आतुर प्रभु चरित सुनबे को रसिया प्रभु चरित सुनबे को रसिया राम लखन सीता वन बसिया सूक्ष्म रूप धरि सियहि दिखावा विकट रूप धरि लंक जरावा भीम रूप धरि असुर सहारे रामचंद्र के काज सवारे जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीसति लोक उजागर जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीसति लोक उजागर लाए संजीवन लखन जियाए श्री रघुवीर हर्षि उरलाए रघुपति कीन्ही बहुत बड़ाई तुम मम प्रिय भरत सम भाई सहस बदन तुम्हरो यश गावे अस कहीं श्री कवि कोविद कहि सके कहा जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीसति लोक उजागर जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीसति लोक उजागर तुम्हारे प्रचंड सारे नष्ट हुए दुष्ट जन सिंह की ये गर्जना से भस्म हुए धूर्त सब धड़ से होगा सर अलग टुकड़े होंगे आतड़ियों के हरी हुए उग्र हरी हुए रुद्र छिड़ गया है जंग एक ठनी अस्त्र शस्त्र दंत नख है भौह अब तनी चल पड़े तो मर गए जितने भी असुर थे यहाँ बह रही धरा पे लाल रक्त की नदी 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 नवक रूपम नवक पुत्र रूपम नवक रूपम नवक पुत्र रूपम जय 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 नरसिंह जय
झेंडे अरुणाचा अवतार महा रणी फडकती लाखो झेंडे अरुणाचा अवतार महा विजयश्रीला श्री विष्णू परी भगवा झेंडा एकची हा शिवरायांच्या दृढ वज्राची सह्याद्रीच्या हृदयाची दर्या कवळे तिळभर नढळे कडकर काठी झेंड्याची तलवारीच्या धारेवरती पंचप्राणा नाचविता पाशपटापट तुटती त्यांचे खेळे पट झेंड्यावर लीलेने खंजीर खुपसता मोहक मायेच्या हृदयी अखंड रुधिरांच्या धारांनी ध्वज सगळा भगवा होई रणी फडकती लाखो झेंडे अरुणाचा अवतार महा विजय श्रीला श्री विष्णू परी भगवा झेंडा एकची हा झेंड्याचे हे आवाहन महादेव हर हर बोला उठा हो अंधारावर घाव निशाणीचा गाला या झेंड्याचे हे आवाहन महादेव हर हर बोला उठा हो अंधारावर घाव निशाणीचा घाला कडाडून पडता तरुवर कंपित हृदयांतरी होती टक्कर देता पत्थर फुटती डोंगर मातीला मिळती झंझावाता पोटी येऊन पान हलेना हाताने कलंकासला धून काढणे शिवरायांच्या राष्ट्राने रणी फडकती लाखो झेंडे अरुणाचा अवतार महा विजय श्रीला श्री विष्णू इंद्रजिमी जंब पर वाधवसु अंब पर रावण स रंब पर रघुकुल राज है पौन बारी बाह पर संभुरती नाह पर जो सहस बाह पर राम द्विजराज है हृदयात माऊली रे केस सावली गडकोट रावळी शिवशंकर हा युक्तीची मंत्रणा युक्तीची यंत्रणा स्टेजच्या डाव्या बाजूला उभे असलेल्या दुर्वर वर्षिणी दुर्धर धर्षिणी दुर्मुख मर्षिणी हर शरते त्रिभुवन पोषिणी शंकर तोषिणी किलबिष मोषिणी घोषरते धनुजनि रोषिणी नितिसुत रोषिणी दुर्मद शोषिणी सिंधु सुते जय जय हे महिषासुर मर्दिनि रम्य कपर्दिनि शैल
शिरोमणि तुंग हिमालय शृंग निजालय मध्यगते मधु मधुरे मधु। हाथी घोड़े तोप तलवारें फौज तो तेरी सारी है, पर जंजीर में जकड़ा राजा मेरा अब भी सब पे भारी है। शतखंड विखंडित रुंड वितुंडित शुंड गजाधिपते रिपुगज गंड विदारण चंड पराक्रम शुंड मृगाधिपते निज भुज दंड निपातित। अंगणातली तुळस, गोठ्यातली गाय आणि घरातली माय यांच्यावर कोणी वाकडी नजर टाकली तर त्याची गय केली जाणार नाही। घेऊन जा याला आणि गर्दन मारा याची। शतखंड विखंडित रुंड वितुंडित शुंड गजाधिपते रिपुगज गंड विदारण चंड पराक्रम शुंड मृगाधिपते निज भुज दंड निपातित खंड विपातित मुंड भटाधिपते जय जय हे महिषासुर मर्दिनि रम्यक पर्दिनि शैलसुते मा रम्यक पर्दिनि शैलसुते। छत्रपति शिवाजी महाराज को शेर कहते हैं और शेर के बच्चे को लाइन बोलो भारत माता की जय श्री राम, जय भवानी, जय भवानी। तत्पर सौदा लहो की मोल हुआ था भगत सिंह जैसों से। हर माँ ने गोली खाई थी बेटे लटके फंदों पर, हर माँ ने गोली खाई थी बेटे लटके फंदों पर। आजादी की डोली उठी थी कुर्बानी के अंधों पर। इतने कुर्बानियों के बावजूद हमें क्या सिखाया गया है? दे दी हमें आजादी बिना खड्ग बिना ढाल, साबरमती के संत तूने कर दिया कमाल। माझा गांधीजींना अजिबात विरोध नाही, परंतु पहिल्या कडव्याला माझा कायम विरोध राहील। आता थोडंसं विषयांतर करून मी माझ्या मुद्द्यावर बोलते, ते म्हणजे महिला सशक्तीकरण। यत्र नारीस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता, अर्थात ज्या स्त्रियों का आदर होता है वहाँ देवता निवास करते। आता आपण इतिहासातील काही पाने जाऊ तेव्हा आपल्या असे लक्षात येईल की स्त्री स्वातंत्र्य आपल्याकडे फार पूर्वीपासूनच होते, परंतु मुघल खिलजी यांसारखी परकीय आक्रमण भारतावर झाली तेव्हापासून घुंगट पडदा म्हणजे जे विशेषतः राजस्थानात पाहतो ना ती पद्धत सुरू झाली। तुम्हाला राणी दुर्गावती व राणी पद्मावती यांच्याविषयी माहीत असेलच। जेव्हा अकबर राणी दुर्गावतीच्या साम्राज्यावर चाल करून आला तेव्हा अकबर व राणी दुर्गावती यांच्यात युद्ध झाले। राणी दुर्गावती या मोठ्या रणांगणात होत्या की परक्यांच्या हाती लागल्यावर काय हाल होता स्त्रियांचे। आणि त्याचप्रमाणे चित्तोडच्या राणी पद्मावती या 16,000 महिलांना घेऊन ज्वलंत अग्नीत उतरल्या व आपला देह अग्नी नारायणांना अर्पण केला, कारण त्यांना माहित होते परकीयांच्या हाती लागल्यावर काय हाल होता स्त्रियांचे। आणि आपण आता काय करतोय? लव जिहाद माहित असेलच तुम्हाला। आपण स्वतः जातोय घेरे मला म्हणत, कितीतरी मुली विशेषतः तरुण मुली माझा तसा नव्हे त्याचं प्रेम वेगळं त्याचं म्हणत त्या प्रवाहात पडतात, कारण आपण संस्कार कमी पडतोय। माझं असं म्हणणं नाही की त्या फ्लफूस होतात, नाही, मुळेच नाही। आपण
जाता माझ्या शिवकन्या एवढंच आव्हान करते की गुड़िया जैसे शौक तुम्हारे गुड़िया सी बन जाती हो, गुड़िया जैसे शौक तुम्हारे गुड़िया सी बन जाती हो, वीर पर सुता होकर भी पल पल क्यों नीर बहाते हो। अरे शक्ति स्वरूपा हो तुम तो, जगदम्बा की अवतारी हो, क्या दुर्योधन क्या दुशासन तुम तो स्वयं काल पर भारी हो। मत रोको तुम अभिलाषा को ऐश अंगारों पर रोक नहीं, तुम कलिका हो इस सुपन की कोमलता पर टोक नहीं, मगर वर्जना क्यों करती हो ढालों से तलवारों से, एक बार बस लगन लगा लो नित नचाती धारों से। चूड़ा चूड़ी चुनरी बिन श्रृंगार पूर्ण नहीं होता, मगर बताओ तलवार बिना क्या रूप पूर्ण नहीं होता। हर रक्त बीज को रंजन का रक्तिम रूप दिखाएंगे, तब तुम अपना खुद चिर बचा लो कृष्ण कहा तक आएंगे। धन्यवाद। जय जिजाऊ जय शिवराय। या वयापासूनच ज्या माता भगिनींनी त्यांच्यावर संस्कार केलेला आहे, विशेष संस्कार, त्यांचं धन्यवाद। यानंतर रश्मी लोणकर ताई यांना विनंती करतो की त्यांनी मनोगत व्यक्त करावं। जय जय श्रीराम। प्रथमतः इथं सर्वांचं मी स्वागत करते, मंचावर सर्व उपस्थित मान्यवर आणि इथे उपस्थित सर्व रणरागिणी आणि त्यांचे पालकवर्ग। मी एका ज्वलंत विषयावर बोलणार आहे, फार वेळ घेणार नाही, विषय ज्वलंत असल्यामुळे काळजीपूर्वक ऐकावा। एका स्त्रीचं सर्वात लहान रूप म्हणजे मुलगी, जिला आपण लेकही म्हणतो। लेक हा मायेचा अतांग सागर, न मागता देवाने दिलेला आशीर्वाद असतो। ती बापाच्या गळ्यातला ताईत असते, मग ती हळूहळू मोठी होते। स्वतःची जाणीव आणि समाजात वावरण्याचे भान जेव्हा घरातून शिकवले जाते, तेव्हा हीच जाणीव, हेच ज्ञान तिला कंटाळवाणं आणि बंधन वाटू लागतं। अनेक कारणांमुळे बाहेर पडणारी ती महागडी गाडी, उंची वस्त्रे आणि गोल टोपी घालून आकर्षित करणाऱ्या मुलाच्या अखंड प्रेमात पडते। 4 दिवसांपूर्वी भेटलेला तो तिला त्या जन्मदात्या आईवडिलांपेक्षा खूप महत्त्वाचा वाटू लागतो आणि खरा वाटू लागतो। ह्याच गोष्टीला बळी पडून ती निगा करून त्याच्या घरी जाते, तर जी दौलत तिला त्याने दाखवलेली असते त्यापेक्षा चित्र काही निराळच असतं। त्यानंतर तिला गोमांस खाण्याची सक्ती केली जाते, तिच्यावर अत्याचार केले जातात आणि हे अत्याचार सहन करणारी हिंदू मुलगी मुलांना जन्म देता देताच अर्धमेली होते। मग आता तुम्ही सांगा, जिला फसवून डोळ्यावर विश्वासाच्या पट्ट्या बांधून फितवून धर्मांतर करून घेतात, ही मुलगी आपल्या हिंदू धर्माचं रक्षण करू शकते? अरे धर्माचं रक्षण सोडा, आधी ती हिंदू कुळाचार वाढवायला हिंदू धर्मात राहिली तर पाहिजे, बरोबर की नाही? त्यासाठी इथे उपस्थित असलेल्या सर्व पालकांना माझी कळकळीची विनंती आहे, आपल्या मुलींच्या हालचालीवर लक्ष ठेवा। विश्वास ही खूप चांगली गोष्ट आहे, पण वेळ प्रसंगी प्रश्न विचारून त्यातील सत्यता पडताळून घ्या। आपली मुलगी जर आपल्या धर्मात सुरक्षित पाहिजे असेल तर तिला धर्माबद्दल माहिती द्या, आत्मसंरक्षणाचे धडे द्या, इतिहासातील वीरांगणांच्या कथा, त्यांचा इतिहासाची ओळख करून द्या आणि मग बघा ती कशी सक्षम आणि खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर बनते। जगातील कोणतीच ताकद तिचं कधीच काहीच वाईट करू शकणार नाही। प्रसंगी पडलेल्या शत्रूचे हत्यार करून स्वसंरक्षणाचे मनगटातील बळ हे तुम्ही दिलेल्या धर्मरक्षणाचे बाळकडू ठरेल। 125 करोड आबादीचा आपला हा भारत देश, त्यात असंख्य जाती धर्माचे लोक राहतात। मुसलमान, ख्रिस्ती सोडले तर हिंदूची संख्या काही वर्षांपूर्वी 70 ते 80 लाखा एवढी होती आणि आज इतर लोक आपल्या धर्माचं रक्षण आणि आपल्या धर्माचा प्रचार प्रसार अगदी आपण काय म्हणू शकतो त्याला धर्म वाढावा म्हणून अतोनात प्रयत्न करतात। आणि आता अशी परिस्थिती आली आहे की त्या धर्मातील लोकांची संख्या आपल्या धर्माच्या निम्मी येऊन ठेपलेली आहे। मग आपण का मागं राहायचं? आपणही आपल्या धर्माचा प्रचार प्रसार आणि वाढवायला पाहिजे। कोण वाढवणार तो?
आपण एक स्त्री म्हणून आपल्या घरातूनच आपण सुरुवात करू शकतो. आपल्या मुलांना आपल्या धर्माचं, आपल्या धर्माबद्दल माहिती देऊ शकतो. बरं, सरकार नियम सांगतं, कायदा काढतं, गोष्टी सांगतं, हम दो हमारे दो. आपण मात्र अगदी मनापासून पाळतो. हम दो हमारे दो वरून आपण हम दो हमारा एक वर आलोय. पण त्या लोकांचं काय? त्यांचं हम दोन हमारे 7-8 झालेत की. मग हे कुठेतरी सरकारच्या लक्षात आणून देण्याचं काम आपलंच आहे. आपणच कुठेतरी त्यांच्या हे लक्षात आणून देऊ शकतो आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे. सर्व नियम आपण पाळायचे. सगळ्या धर्मांचा प्रचार त्यांनी त्यांचा करणार, त्यांचा धर्म वाढवणार. आपण कुठेही मागं पडायचं नाही. म्हणून इथे बसलेल्या रणरागिणींना, माता भगिनींना एकच विनंती आहे की आपल्या घरापासून सुरुवात करा. आणि इथे ज्या रणरागिणींना आपण शिक्षण देत आहोत, ह्या आपल्या स्टेजवरील मान्यवरांनी आपल्याला हे भव्य असं मंच दिलेलं आहे. ते फक्त काही काळापुरतंच नाही, तर आपल्याला अखंड जीवनात आपल्या संरक्षणाची शिदोरी देणारं आहे. आलंय लक्षात? शेवटी एकच गजर करूया, नारी नहीं तू चिंगारी है, धर्म की रक्षा अब हमारी जिम्मेदारी है. इथे मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. माझे 2 शब्द मी इथेच थांबवते. जय श्रीराम. जय भवानी. वीर शिवा चमके, तेज तिलक तलवार शिवाजी, ओ शंभू रूप अवतार शिवाजी, हुई धरा धन्य जन लाल शिवाजी, राखी केसरिया की लाज शिवाजी, तेज तिलक तलवार शिवाजी, ओ शंभू रूप अवतार शिवाजी, हुई धरा धन्य जन लाल शिवाजी, राखी केसरिया की लाज शिवाजी. मुठभर घेतले मावळे सोबती, नाय पाहिला जाती पाती, लढले मातीसाठी, फाडला कोतळा नाही चालू दिल्या कुटीनीती, मुघलांच्या उराव फडकवला भगवा हाती, मुघलाचा बाप राजा माझा राजा
तत्पर घाट घालू किती वाट पाहू किती लाट मायेची होऊ नये कणा कणात तू मना मनात तू जीवाशी वात तू अंबे धावा ऐकून भक्ताचा आई हाकेला धावू नये ओढ साठली डोळ्यात मन भेटीला तू रहे तुला पाहू किती गुण गाऊ किती तुला पाहू किती गुण गाऊ किती तुझ्या पायाशी आम्हा राहू दे आई जगदंबे आई जगदंबे आई जगदंबे आई जगदंबे दुर्गा माते की, काली माते की, बोल भवानी माते की, बोलो भारत माता की। रणरागिणी आणि पंचमुखी सळाची प्रशिक्षिका। सर्वप्रथम धन्यवाद आनंद मुसळे सर, रवी गोने सर आणि विवेक मिस्किन सर, कारण त्यांनी मला बोलण्याची आणि शिकवण्याची दोन्हीही संधी दिलेत। तसेच सर्व महिलांनी हिंदू राष्ट्र सेना आणि रुद्रशक्ती गुरुकुल यांचे आभार मानले पाहिजे, कारण सरांनी एवढी सुंदर तलवार गरबेची योजना राबवली आहे। इथे फक्त आपल्याला महाराष्ट्राचीच नव्हे तर संपूर्ण भारताची संस्कृती जपायची आहे। जो गरबा आपण गुजरातचा परंपरा म्हणून गुजराती गाण्यावरती करतो, तोच गरबा आता बॉलिवूडमधील
अश्लील गाण्यावरती सादर करून विकृतीचं प्रमाण वाढत चाललं आहे. समाजाला एक धार्मिक व सुसंस्कृत गरबा कसा असतो हे दाखवून देण्याचं काम तलवार गरबा या योजनेतून हिंदू राष्ट्र सेना प्रयत्न करीत आहेत. महाराष्ट्र आणि गुजरातचा संप्रदाय मिळून तयार झालेली योजना म्हणजे तलवार गरबा. गरबा खास करून नवरात्रीत खेळतात आणि हिंदू संस्कृतीत नेहमीच मुलीला देवीचे रूप मानले आहेत. अहो एक हिंदू स्त्री आपली संस्कृती आणि स्वतःच्या किंवा देशाच्या रक्षणासाठी खूप काही करते. जसे की राणी पद्मावती, हाडी राणी, राणी लक्ष्मीबाई, जिजामाता, कॉलोनेल सोफिया कुरेशी, व्योमिका सिंग हे सर्व त्या शौर्यवान स्त्रिया आहेत जे धर्मासाठी, देशासाठी आणि स्वतःसाठी लढलेले आहेत. स्त्रियांनी नेहमीच त्याग केलेले आहेत. राणी लक्ष्मीबाईंनी प्राण त्यागले तर हाडी राणींनी आपले मस्तक. परपुरुष आपल्या जवळ येऊ नये म्हणून राणी पद्मावतींनी जोहर केले तर जिजामाताने आपले पुत्र मोह त्यागलेत. असे होते आपले हिंदू स्त्रिया. ते स्वतःच्या आधी देशाचा, धर्माचा विचार करायचे. मध्यंतरी घडलेल्या पहलगाम अटॅकमुळे जिहादींनी धर्म विचारून हिंदू पुरुषांना, नवविवाहित हिंदू पुरुषांना मारले. त्या स्त्रियांचा सिंदूर पुसले. तर कर्नल सोफिया कुरेशी आणि व्योमिका सिंग या दोन्ही हिंदू स्त्रियांनी त्या जिहादींना उत्तर दिलेले आहे. त्यांना कळायला हवे ना, एक चुटकी सिंदूरची किंमत आपल्या हिंदू धर्मात किती महत्त्वाचे आहे. ज्यांच्यामुळे सिंदूर लुप्त झाला हल्ली, त्यांच्यासाठी उठली अक्षरशः तलवार भल्ली. ऑपरेशन सिंदूर पुन्हा नेईल तणावाचा ठाव. ऑपरेशन सिंदूर पुन्हा नेईल तणावाचा ठाव, जिथून हिंसा, न्याय आणि श्रद्धेचा गमक घाव. आपल्या जर सर्व महिलांचे विचार आपल्या आऊसाहेबांसारखे झाले तर प्रत्येक घरात एक छत्रपती शिवाजी महाराज असणार. आपला इतिहास त्या जिहादींसारखा नव्हे तर आपला इतिहास शूरवीरांचा इतिहास आहे. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्रियांच्या रक्षणासाठी खूप काही केलेत. एक आपले राजे होते जे परस्त्रीला पण माता भगिनी मानायचे आणि एक तो औरंगजेब होता जो परस्त्रीला पण आपली म्हणायचे. आपल्याला गर्व असायला पाहिजे की आपण हिंदू मुली आहोत आणि हा गर्व कधी तुटला नाही पाहिजे. सर्वजण स्वतःच्या रक्षणासाठी तर सेल्फ डिफेन्स कराटे शिकून घ्या, कारण अत्याचार हिंदू मुलींवरच होतो आणि आपण घाबरतो का? कारण समोर उभारलेला एक मुलगा आहे, एक जिहादी आहे. बस झालं, आता घाबरायचं नाही. तर आता घाबरायचं नाही, कारण आपणच कोमलतेचं प्रतीक लक्ष्मी आहोत, तर आपणच महाकाली आहोत. प्रेममयी माता पार्वती आहोत, तर आपणच ज्वालामुखी सारखी चंडी आहोत. हो, आपण हिंदू मुली आहोत. आपण त्या जिहादींना नव्हे तर जिहादी आपल्यांना बघून घाबरायला पाहिजे. आज त्या जिहादींची संख्या वाढत चालली आहे. ही संख्या आपल्यांना वाढवायची नाही तर कमी करायची आहे. ही संख्या वाढली तर लव जिहाद वाढेल, धर्मांतर वाढेल, इस्लामिक राष्ट्र होऊ शकते. ही संख्या आपल्यांना वाढवायची नाहीये. एक स्त्री सर्व काही करू शकते. अहो, एक स्त्री सर्व काही करू शकते. कधी ती आई आहे तर कधी बहिणीचा आधार आहे, कधी कोमल मन आहे तर कधी रणांगणात तलवार आहे. राणी लक्ष्मीबाईच्या धैर्याची छाया आहे तर अहिल्याबाई जिजाऊंने दाखवलेला नवा मार्ग आहे. तिच्या अस्तित्वात आहे शक्तीची ओळख, तिच्या अस्तित्वात आहे शक्तीची ओळख, तिच्या नजरेत आहे सत्याची झलक. तीच संस्कृती, ती परंपरेची कळी. हिंदू मुलगी करू शकते सर्व काही, हिंदू मुलगी करू शकते सर्व काही. धन्यवाद. जय श्रीराम. छत्रपती श्री शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की, बोल भवानी माते की. यानंतर पुनश्च एकदा प्रात्यक्षिकाचं सादरीकरण या ठिकाणी होणार आहे.
छत्रपती संभाजी महाराज की। नारी नहीं तू चिंगारी है। शंखनाद है शस्त्र उठा कर आह्वान रण क्षेत्र तेरा चहूं और व्यूह में तू है घिरा बना लाल धारा तू शौर्य दिखा यहाँ दुष्ट गिद्ध सा ताड़ रहा है कीन हृदय में गाड़ रहा घने अंधकार में गुम है छटा बलि वेदी सजी गतिरोध हटा छल बल वर्चस्व ने स्वांग भरा दुष्कर्म अधर्म का है पहरा हर शत्रु हनन नर मुंड गिरा ध्वज अपनी विजय का तू लहरा चले अग्निशिखा सा दशहरा उन्माद क्रोध का दशहरा यही पर्व न्याय का दशहरा है लक्ष्य विजय का दशहरा। राम हुए एक त्रेता में एक रावण का संहार किया इस युग में 100 रावण फिर राम ने अवतार लिया। शंखनाद है शस्त्र उठा कर आह्वान रण क्षेत्र तेरा चहूं और व्यूह में तू है घिरा बना लाल धारा तू शौर्य दिखा भेष बदल नर का रावण है लांग रहा लक्ष्मण रेखा हर युग में लुटती सीता नहीं है राम तेरा रास्ता देखा। तेरी जिम्मेदारी है, धर्म की रक्षा कौन करेगा? धर्म की रक्षा कौन करेगा? माता भगिनी की रक्षा कौन करेगा? शांति रूपेण संस्थिता। आज से अब से आन मेरी मैं तुमको ना छूने दूंगी जान को चाहे चलनी कर दो मान को ना छूने दूंगी। आज से अब से आन मेरी मैं तुमको ना छूने दूंगी जान को चाहे चलनी कर दो मान को ना छूने दूंगी। छू के देखो दिल मेरा तुम्हें दिल में अपने भर लूंगी पर छेड़ के देखो तुम मुझको मैं तुमको नहीं छोड़ूंगी। सर्वजण इकडे लक्ष द्या। आपण इथे का जमलोय? स्त्री शक्ती काय आहे हे सर्वांना दाखवण्यासाठी, हो की नाही? मग आता मी जे कविता बोलणार आहे ते लक्षपूर्वक ऐका आणि त्या कवितेतून काय बोध घ्यायचं हे तुमचे तुम्ही ठरवा। काय स्टार्ट करू का? गर्भाच्या आवरणातून एक नाजूक परी बाहेर आली। गर्भाच्या आवरणातून एक नाजूक परी बाहेर आली। लक्ष्मी आली, लक्ष्मी आली ही मोठमोठ्याने घोषणा झाली। लक्ष्मी आली, लक्ष्मी आली ही मोठमोठ्याने घोषणा झाली। तिच्या किलकिलाटीत आयुष्य मात्र हरून गेले। तिच्या किलकिलाटीत आयुष्य मात्र हरून गेले। तिच्या मात्र हसण्याने मनाचे अंगण समृद्ध झाले। तिच्या मात्र हसण्याने मनाचे अंगण समृद्ध झाले। बघता बघता इवलेसे हात ते आता मोठे झाले। बघता बघता इवलेसे हात ते आता मोठे झाले। आनंदी डोळ्यात मात्र काळजीचे भाव पसरून गेले। आनंदी डोळ्यात मात्र काळजीचे भाव पसरून गेले। कधी इथे तर कधी तिथे अत्याचाराची झळा पसरली। कधी इथे तर कधी तिथे अत्याचाराची झळा पसरली। स्त्री जन्म आणि स्त्री रक्षण, स्त्री जन्म आणि स्त्री रक्षण याचीच आता काळजी उरली। स्त्री जन्म आणि स्त्री रक्षण याचीच आता काळजी उरली। ती झुरते मरते ती झुरते मरते ती तरी दोषी ठरते ती झुरते मरते ती तरी दोषी ठरते ती। समाजाच्या वेगवेगळ्या प्रश्नात पात्र धरते ती। समाजाच्या वेगवेगळ्या
प्रश्नात मात्र दडते ती. न्याय मिळणे कठीण, न्याय मिळणे कठीण हीच त्या समाजाची भाषा. न्याय मिळणे कठीण हीच त्या समाजाची भाषा. स्त्रीने उंबरठा ओलांडू नये, स्त्रीने उंबरठा ओलांडू नये हीच त्या समाजाची आशा. स्त्रीने उंबरठा ओलांडू नये हीच त्या समाजाची आशा. नको तो समाज, नको तो समाज, नको ती ढोंगी काया. नको तो समाज, नको ती ढोंगी काया. आता तूच हो तुझी दुर्गा आणि तूच हो आदी माया. आता तूच हो तुझी दुर्गा आणि तूच हो आदी माया. कधी इथे तर कधी तिथे एक सरता पुन्हा दुसरी घडते. कधी इथे तर कधी तिथे एक सरता पुन्हा दुसरी घडते. कित्येक अशा या घटना. तीच मेणबत्ती आणि तोच मोर्चा, तीच मेणबत्ती आणि तोच मोर्चा. प्रत्येक चेहऱ्याचा एकच दुखवटा. ती मेणबत्ती आणि तो मोर्चा, प्रत्येक चेहऱ्याचा एक दुखवटा. तू विश्वनिर्माती, तू विश्वनिर्माती स्वयं प्रकाशी तू. तू विश्वनिर्माती स्वयं प्रकाशी तू. तू तीर्थरूप, तू तीर्थरूप आणि शक्तिरूपही तू. तू तीर्थरूप आणि शक्तिरूपही तू. सहन काय आणि किती करावे आता स्वतः ठरव तू. सहन काय आणि किती करावे आता स्वतः ठरव तू. तुझी लढाई आता फक्त तुझ्याच हिमतीने लढव तू. तुझी लढाई आता फक्त तुझ्याच हिमतीने लढव तू. अहिल्या राणी लक्ष्मीबाई यांचा वारसा जपव तू. अहिल्या राणी लक्ष्मीबाई यांचा वारसा जपव तू. हातात शस्त्र घेऊन, हातात शस्त्र घेऊन शत्रूला त्या अडव तू. हातात शस्त्र घेऊन शत्रूला त्या अडव तू. संस्काराच्या शिकवणीने संसाराला मढाव तू. संस्काराच्या शिकवणीने संसाराला मढाव तू. प्रत्येक घराची जिजाऊ होऊन, प्रत्येक घराची जिजाऊ होऊन एक शिवबा घडव तू. एक शिवबा घडव तू. अंधाराची छाया हाताने कोलमडून काढावी. अंधाराची छाया हाताने कोलमडून काढावी. घराघरात वीरांगणा ताराबाई घडावी. घराघरात वीरांगणा ताराबाई घडावी. शिक्षा द्यावी नराधमांना, शिक्षा द्यावी नराधमांना मृत्यूही थरथर कापावा. शिक्षा द्यावी नराधमांना मृत्यूही थरथर कापावा. दसरा व्हावा त्या क्षणी, दसरा व्हावा त्या क्षणी जेव्हा खराखुरा रावण जाळावा, जेव्हा खराखुरा रावण जाळावा. धन्यवाद. तर ही कविता संक्षिप्त रूपात बोलायची असेल तर कशी बोलणार? वार नाही तलवार आहे, वार नाही तलवार आहे तू समशेरीची धार आहे. वार नाही तलवार आहे तू समशेरीची धार आहे. स्त्री म्हणजे अबला नाही, स्त्री म्हणजे अबला नाही, ती तर पेटता अंगार आहे, ती तर पेटता अंगार आहे. साठी आज विवेक सर मला गुरु म्हणून लाभले. ह्या आता मुली माझ्या 3 मुली आहेत, त्या एकाच दिवशी मला झाल्यात, ह्या तिळ आहेत. पण विशेष म्हणजे
आज त्या 7-8 वर्षाच्या आहेत, पण त्यांना दांडिया माहीत नाही. मी त्यांच्या हातात लाठी काठी दिली आहे. स्वरक्षण हे अतिशय म्हणजे गरजच आहे काळाची. तर माझी सर्व आई ज्या पालक आहेत त्यांना कळकळीची विनंती, मुलींना ह्या गोष्टींसाठी तुम्ही प्रोत्साहन द्या आणि मुलं ह्याच्यामध्ये आपलं स्वरक्षण होणं हे खूप गरजेचं आहे. मी खूप आभारी आहे विवेक सर आणि सर्वांचे. खूप खूप धन्यवाद. वीर शिवा चमके तेज तिलक तलवार शिवाजी हो शंभू रूप अवतार शिवाजी हुई धरा धन्य जन लाल शिवाजी राखी केसरिया की लाज शिवाजी तेज तिलक तलवार शिवाजी हो शंभू रूप अवतार शिवाजी हुई धरा धन्य जन लाल शिवाजी राखी केसरिया की लाज शिवाजी. मुठभर घेतले मावळे सोबती नाही पाहिला जाती पाती लढले मातीसाठी फाडला कोतळा नाही चालू दिल्या कुटीनीती मुघलांच्या उराव फडकवला भगवा हाती मुघलाचा बाप राजा माझा सूर्य उन तेच होता राजा माझा हर हर करी गाजा वाजा हर हर करी उभा केला स्वराज्य माझा. विजय तिलक कड़ भाल रहे मारी ममता थारी डाल रहे लाज बचाना माटी रे कहे जीजाबाई शिवाजी से जब तक तू तेरी सांस रहे पर धारे से रण में काल रहे लड़ना जब तक प्राण रहे कायम वतन स्वाभिमान रहे. तेज तिलक तलवार शिवाजी हो शंभू रूप अवतार शिवाजी हुई धरा धन्य जन लाल शिवाजी राखी केसरिया की लाज शिवाजी तेज तिलक तलवार शिवाजी हो शंभू रूप अवतार शिवाजी हुई धरा धन्य जन लाल शिवाजी राखी केसरिया की लाज शिवाजी. जय शिवराय. इंद्रजिमी जंब पर वादवसु अंब पर रावण स रंब पर रघुकुल राज है. पौनबारी बाह पर संबुरती नाह पर जो सहस बाह पर राम द्विजराज है. द्विजराज है. द्विजराज है. हृदयात माऊली रे केस सावली गडकोट रावणी शिवशंकर हा युक्तीची मंत्रणा युक्तीची यंत्रणा खळदुष्ट दुर्जना प्रलयंकर हा सृष्टांचा रक्षितो शत्रूनी खंदतो भावंड भावना संस्थापितो ऐसा युगे युगे स्मरणीय सर्वदा माता पिता सखा शिवभूपतो. धावा ध्रुवदंड पर चीता मृगशुंड पर भूषण वेतुंड पर जैसे मृगराज है. तेजतम अंश पर कन्यजिमी कंस पर कोमलिच्छ वंश पर शेर शिवराज है. इंद्रजिमी जंब पर वादवसु अंब पर रावण स रंब पर रघुकुल राज है. पौनबारी बाह पर संबुरती नाह पर जो सहस बाह पर राम द्विज
इतिहासाची बळ दिले मोठी मोठी सणाईचा उघडा धड दिलं शौर्याचे लिली गाता इतिहासाची बळ दिले मोठी मोठी सणाईचा उघडा वाजे गाजे सह्याद्रीच्या कडकोटी नाद घुमे तीन लोकी जय भवानी जय शिवाजी जय भवानी जहाँ वो हिंद सब गढ़ जीते हर दुश्मन से लड़ रण जीते इंद्रे माथे सूरज सा छत्रपति वीर शिवा चमके तेज तिलक तलवार शिवाजी हो शंभू रूप अवतार शिवाजी हुई धरा धन्य जन लाल शिवाजी राखी केसरिया की लाज शिवाजी तेज तिलक तलवार शिवाजी हो शंभू रूप अवतार शिवाजी हुई धरा धन्य जन लाल शिवाजी राखी केसरिया की लाज शिवाजी मुठभर घेतले मावळे सोबती नाय पाहिला जाती पाती लढले मातीसाठी फाडला कोतळा नाय चालू दिल्या कुटीनीती मुघलांच्या उराव फडकवला भगवा हाती मुघलाचा बाप राजा माझा सूर्य उन तेच होता राजा माझा हर हर करी गाजा वाजा हर हर करी उभा केला स्वराज्य माझा विजय तिलक कड़ भाल रहे मारी ममता थारी डाल रहे लाज बचाना माटी रे कहे जीजाबाई शिवाजी से जब तक तू तेरी सांस रहे पर थारे से रण में काल रहे लड़ना जब तक प्राण रहे कायम वतन स्वाभिमान रहे तेज तिलक तलवार शिवाजी हो शंभू रूप अवतार शिवाजी हुई धरा धन्य जन लाल शिवाजी राखी केसरिया की लाज शिवाजी तेज तिलक तलवार शिवाजी हो शंभू रूप अवतार शिवाजी हुई धरा धन्य जन लाल शिवाजी राखी केसरिया की लाज शिवाजी जय शिवराय जय शंभूराजे जय शिवराय जय शंभूराजे जय शिवराय जय शंभूराजे जय शिवराय जय शंभूराजे धड दिलं शौर्याचे लिली गाता इतिहासाची बळ दिले मोठी मोठी सणाईचा उघडा धड दिलं शौर्याचे लिली गाता इतिहासाची बळ दिले मोठी मोठी सणाईचा उघडा वाजे गाजे सह्याद्रीच्या कडकोटी नाद घुमे तीन लोकी जय भवानी जय शिवाजी जय भवानी जहाँ वो हिंद एक डोर से बंधा उसने जहाँ वो हिंद के सरिया रंगा हाँ जहाँ वो हिंद चारों ओर मौनबारी बाह पर संबुरती नाह पर जो सहस बाह पर राम द्विजराज है द्विजराज है द्विजराज है हृदयात माऊली रे केस सावली गडकोट रावळी शिवशंकर हा मुक्तीची मंत्रणा युक्तीची यंत्रणा खळदुष्ट दुर्जना प्रलयंकर हा सृष्टांचा रक्षितो शत्रूनी खंदतो भावंड भावना संस्थापितो ऐसा युगे युगे स्मरणीय सर्वदा माता पिता सदा शिवभूपतो धामाधर्मदंड पर चीता मृगझुंड पर भूषण वितुंड पर जैसे मृगराज है तेजतम अंश पर कन्यजिमी कंस पर धूमलिच्छ वंश पर शेर शिवराज है जय भवानी जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी जय भवानी जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी इंद्रजिमी जंब पर वादवसु अंब पर रावण सरंब पर रघुकुल राज है मौनबारी बाह पर संबुरती नाह पर जो सहस बाह पर राम द्विजराज है द्विजराज है द्विजराज है
चमके तेज तिलक तलवार शिवाजी हो शंभू रूप अवतार शिवाजी नाही आहे. आज तलवार गरबा घेण्याचा एक 4 वर्षापासून आपण हे उपक्रम घेत आहोत. 4 वर्षापूर्वी आम्हाला धनंजयभाई देसाई हिंदू राष्ट्र सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यांना आम्ही एक आनंदभाऊ आणि आम्ही एक संकल्प सांगितलं होतं की आपल्या सोलापुरात एकही मुलगी लव्ह जिहादला बळी पडू नये. बाई आम्ही यासाठी काय केलं पाहिजे. धनंजयभाई देसाईंनी आम्हाला काय सांगितले, प्रत्येक माता भगिनींना आऊ जिजाऊ आयलाबाई होळकर बनवा, त्यांच्यासारखे संस्कार द्या. त्यांच्या पोटी जन्मलेला मुलगा छत्रपती शिवाजी महाराज बनल्याशिवाय राहणार नाही. यासाठी 4 वर्षापूर्वी आम्ही एक उपक्रम हाती घेतला. या उपक्रम हाती घेताना रुद्रशक्ती गुरुकुलचे विवेक मिस्किन सर आम्हाला सहकार्य लाभले. 4 वर्षापूर्वी एप्रिल-मे मध्ये आम्ही प्रशिक्षण घेत होतो. ते करत असताना आज तलवार गरबाच्या माध्यमातून आज समारोपाचा कार्यक्रम घेतला आहे. हिंदू राष्ट्र सेना काय काम करते, फक्त शस्त्र देत नाही, शस्त्रासोबत लढायलाही शिकवत आहे. आणि वेळ प्रसंगी आमच्या हिंदू समाजाच्या माता भगिनीवर एखादा लांडा वाईट नजर ठेवला तर त्याला चौरंगा केल्याशिवाय हिंदू राष्ट्रीयांना शांत बसणार नाही. महाराष्ट्रातील जिहादांनी हिंदू राष्ट्र सेनेला कमजोर समजू नका. आमच्या माता भगिनी जर वाईट नजर ठेवला, तुमचे डोळे काढल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. आज समारोहाच्या प्रसंगी आमचे गुरुवर्य लक्ष्मण महाराज चव्हाण त्यांचं मार्गदर्शन लाभणार आहे आपल्याला. त्यांचं मार्गदर्शन लाभल्यानंतर आपला कार्यक्रम समारोप होणार आहे. या कार्यक्रमासाठी ज्या हिंदुत्वादी बांधवांनी, धर्मरक्षकांनी, ज्या संघटनेला निधी दिलेला त्या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो. आणि या पद्मावती हॉलचे मालक प्रोप्रायटर गंगाधर दादा, आपण आम्हाला सहकार्य केलात, आपलेही आम्ही आभार मानतो. पोलीस प्रशासनाने आम्हाला मदत केलं आहे, त्यांचाही आभार मानतो. विवेक सरांचा आभार मानतो. आणि लक्ष्मण महाराज चव्हाण यांचं मार्गदर्शन होणार आहे. सगळ्या माता भगिनींनी हालचाल न करता शांत चित्तेने बसून आपण त्यांचं मार्गदर्शन ऐकूया. गो माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, दुर्गा माता की, हर हर महादेव. थोडं शांत. आता बाकी कोणाचा आवाज आला नाही पाहिजे. आता तुमचा जास्त वेळ घेणार नाही, पण एक 5 मिनटं तुमच्याशी संवाद साधण्याचं भाग्य मला पण लाभलेलं आहे. त्यामुळे आपण आपसात कोणीही काही न बोलता एक 5 मिनटं शांत राहा. अजून कुठेतरी आजूबाजूला आवाज ऐकायला येतो आहे, शांत राहा. आज आपल्या नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने माता दुर्गेची सेवा करण्याच्या उद्देशाने आपण जो हा हातामध्ये शस्त्र घेऊन गरबा कार्यक्रम करून दाखवला आणि त्या कार्यक्रमासाठी मलाही बोलावून घेतलं. तुमची सगळी प्रात्यक्षिके पाहून मला फार मोठा आनंद झाला. आणि या कार्यक्रमासाठी 2 शब्द बोलण्यासाठी मला संधी दिलेली आहे. ते त्या 2 शब्द आपल्या पुढे बोलण्यापूर्वी माता जगदंबेच्या चरणावरती अनंत अनंत कोटी कोटी साष्टांग दंडवत घालून भारत मातेला वंदन करून आपणा सगळ्यांच्याच हृदयात तो परमात्मा वास करतो. या सर्वांना प्रेमपूर्वक नमस्कार करून एक 2 शब्द बोलतो. वास्तविक पाहता
आज आपल्या देशापुढे, आज आपल्या धर्मापुढे फार मोठं संकट उभं राहिलेलं आहे आणि त्याच्यावरचं उत्तर काय असेल? धर्म बुडण्याला कारण कोण आहे आणि धर्माला सावरणाऱ्याला कारण कोण आहे? प्रत्येक घरातली आमची माता भगिनी हीच धर्मरक्षण करू शकते आणि तीच जर बिघडली तर तीच धर्माचा नाशही करू शकते. आपल्यापुढे जिवंत असा हजारो वर्षाचा इतिहास आहे. अजून थोडासा गलगा चालूच आहे. आवाज ऐकायला येतो कोणाचा? थोडंसं 10 मिनटं शांत बसा, कोणी परस्परात बोलू नका. तेव्हा एक थोडं महत्त्वाचं चिंतन 1-2-5 मिनटं आपल्यापुढं सांगणार आहे. आजच माझ्या नातीने मला एक छोटासा दुर्गाष्टमीच्या निमित्ताने एक लेख लिहून द्या असं मला म्हटलं होतं. तिला एक लेख लिहून दिला मी. तर त्यामध्ये वस्तुस्थितीला अनुसरून एक असा विषय सांगितला की नवनाथाची पोथी आपण बऱ्याच जणांनी वाचलेली असेल, किमान आपल्या कानावर आलेलं असेल. त्यात एक गोष्ट अशा प्रकारची आहे की एकदा मच्छिंद्रनाथ एका घरासमोर उभं राहिलेले आहेत आणि भिक्षम भवती देही असं म्हणतात. त्या घरातल्या मातेने मच्छिंद्रनाथाला भिक्षा घातली, पण त्याच वेळेला तिच्या चेहऱ्यावरचं दुःख आहे ते लपलेलं नव्हतं. मच्छिंद्रनाथाने विचारलं की माते काय दुःख आहे तुला? ती म्हणाले की गुरुदेवा, माझ्या पोटी अपत्य नाही आणि जर आपल्या पोटी अपत्य नसेल तर तो स्त्री जन्म वाया आहे असं वाटतं मला. ते म्हणाले काही काळजी करू नको माते, तुला अपत्य होईल. आणि मच्छिंद्रनाथांनी एक विभूती त्या बाईला दिली. या विभूतीचं भक्षण कर, तुला पुत्र होईल असं म्हटलं त्यांनी. आणि गेले ते निघून. परंतु त्याच वेळेला काहीतरी आजूबाजूच्या बायकांनी तिला म्हटलं असं कुठं मुलं होत असतं का? अशी काही भोळी आहेस काय तू? अंधश्रद्धा म्हणायचं का? त्यामुळे तिची श्रद्धा निघून गेली आणि ती जवळची विभूती तिने उकरंड्यावर फेकून दिली. ऐकले की नाही आपण? आणि पुढे 12 वर्षानंतर मच्छिंद्रनाथांना वाटलं की आपण जी काय विभूती दिली होती त्या बाईसाहेबांना, तिच्या पोटी फार मोठं उत्तम पुत्ररत्न जन्माला आलं असलं पाहिजे, येणारच. आणि म्हणून ते परत त्या दारात गेले. परत भिक्षम भवती देही म्हटलं आणि त्या बाई पुढं आल्या. मच्छिंद्रनाथांनी असा प्रश्न विचारला, आई माझा मुलगा कुठे आहे? त्या बाईंच्या डोळ्यात पाणी आलं की या साधू पुरुषाला आत्मविश्वास आहे की मला मुलगा झाला असेल असं वाटलं त्याला, पण मी दुर्दैवी आहे. मी ती आणखी वास्तविक पाहता दिलेली विभूती टाकून दिली. तिच्या डोळ्यात पाणी आलं. काय झालं आई? तुमच्यावरच्या बोलण्यावरचा विश्वास नसल्यामुळे मी ती विभूती टाकून दिली म्हणे. कुठं टाकली सांग? म्हणे उकरिंड्यावर टाकली. कुठं आहे तो उकरिंडा? आणि मच्छिंद्रनाथ त्या मातेसोबत गेले आणि उकरंड्यासमोर उभं राहिले. अलक निरंजन अशी नुसती आरोळी दिली आणि त्या उकरंड्यातून अलक निरंजन असा प्रतिसाद मिळाला. कोण होतं त्या उकरंड्यात? कचरा कुंड्यात खाली पडलेल्यामध्ये प्रत्यक्ष गोरक्षनाथ जन्माला आले होते. ती मच्छिंद्रनाथांनी दिलेली विभूती वाया नाही गेली. उकरंड्यात टाकली तरी 12 वर्ष तो 12 वर्षाचा मुलगा आणि गोरक्षनाथ त्या गोरक्षेतून वर आला आणि तो पुढे एवढा थोर असा युगपुरुष झाला की तो विश्वाचा गुरु बनला. हे मी का सांगितलं? याचं कारणही असंच घडलेलं आहे की जवळजवळ या भारत मातेवरती, या आपल्या हिंदू धर्मावरती याचा विचार केला 1000 वर्ष हे जे सनातन हिंदुत्व आज जे आपल्या ठिकाणी जागं झालेलं दिसतंय, जे सळसळत आहे आपल्यामध्ये, ते 1000 वर्ष उकरंड्यात लपलं होतं. आणि तो उकरंडा म्हणजे या मुसलमानांची, मोगलांची राज्यसत्ता, या ब्रिटिशांची, ख्रिश्चनाची सत्ता
आणि 75 वर्ष आपणाला नपुसक बनवणाऱ्या ह्या गांधी नेहरूची सत्ता, या उकंड्यामुळे हा सनातन हिंदू धर्म लपलेला होता. पण आज या देशामध्ये 2 युगपुरुष आलेले आहेत. एक आमचं सौभाग्य आहे, तुमचं माझं मोठं परमभाग्य आहे की दिल्लीच्या तख्तावर आलेला, सगळ्या जगाला मातबर ठरलेला एक अशा नरामध्ये असलेला इंद्र नरेंद्र आणि दुसरे योगी पुरुष, या दोघांनी अलग निरंजन म्हटलं. आणि 1000 वर्षांनी अलग निरंजन म्हटल्याबरोबर तुमच्या माझ्या हृदयात ती विभूती होती मच्छिंद्रनाथाची, ती सळसळून जागी झाली. आणि एकदा सनातन हिंदू धर्म आज उभा राहतो आहे. हे आपलं भारत मातेचं सौभाग्य आहे. अन्यथा पाहिलं आपण की आज आपल्या सगळ्या माझ्या मुली बहिणी माता भगिनीच्या हातात शस्त्र बघितलं, मला फार मोठा आनंद झाला. जोपर्यंत माता भगिनी शस्त्र घेत नाही तोपर्यंत देशाचं धर्माचं रक्षण होत नाही. शुंभ निशुंभाला मारण्याकरता, महिषासुरांना मारण्याकरता माता भगवती पुढे आली, तेव्हाच देशाचं धर्माचं रक्षण झालेलं आहे. आणि आज तुमच्या अंतःकरणामध्ये ती जगदंबा जागी झालेली आहे. प्रत्येकामध्ये मला माता जगदंबा दिसते. आणि त्यामुळे तुमच्या हातातलं शस्त्र जेव्हा पाहिलं, मला खात्री झाली की भारत मातेचा उद्धार होणार. मला खात्री झाली की एकदा सनातन हिंदू धर्माचा ध्वज अख्ख्या जगापुढे दिसणार, फडकत राहणार. पण अशी एक सुखद बातमी मला ऐकायला मिळायला पाहिजे की आमच्या या दुर्गा आहेत, यांच्या हातात शस्त्र आलेली आहेत. ती गरबा खेळण्यापुरतं नको, नुसता सराव दाखवण्यापुरता नको. या सोलापूर शहरात एकही जिहादी राहिला नाही पाहिजे. चार 2 जिहाद्याचा, महिषासुराचा बळी गेलेला ऐकायला मिळेल, त्याविषयी मला हा कार्यक्रम सक्सेस झाला असं वाटेल मला. आणि म्हणून या कार्यक्रमाला आल्यानंतर मला हा जो आनंद यासाठी झाला की हे सोलापूरचं जे दुर्दैव होतं आमचं, हजारो आमच्या मुली या जिहाद्यांनी पळवून नेलेल्या आहेत. त्यांची काय अवस्था झाली माहीत नाही आपल्याला. हे हरामखोर, हे हरामजादे फसवतात आमच्या मुलींना, काहीतरी मोहजाळात अडकवतात. आणि एकदा त्यांच्या जाळ्यात मुलगी अडकली, तिच्यावर अत्याचार करतात, तिला परदेशात नेऊन विकतात. आणि एक तर हिंदू मुलगी जर मुसलमान झाली तर मुसलमानची संख्या 7 वाढते. कारण हे जिहादी लोक त्यांचा धर्म वाढवण्याकरता, अर्थात तो धर्मच नाही आहे, तो अधर्म आहे, तो वाढवण्याकरता अशा प्रकारचा अत्याचार करतात. आणि त्यामुळे आजही पाहता आपण त्यांच्या स्त्रिया अगदी बुरक्यात ठेवायच्या आणि आमच्या माता भगिनीकडे वाईट नजरेने पाहायचं आणि त्यांचं धर्मांतर करण्याकरता अनेक प्रकारचे छलकपट करतात. गरब्यामध्ये सुद्धा यायला नाचायला उत्सुक आहेत ते. पण आता थोडा आमचा समाज जागा झाला आहे. या आमच्या माता भगिनींच्यामध्ये एकही जिहादी येता कामा नये, याकरता काही बऱ्याचशा प्रकारच्या उठाठेवी चालू आहेत. पण मात्र सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट आहे की मला आज तुमच्याकडे पाहून इतका आनंद झालेला आहे की तुमच्याकडून नुसतीच घोषणा नाही की देश की रक्षा कौन करेगा, हम करेंगे, धर्म की रक्षा कौन करेगा, हम करेंगे, ह्या नुसत्या घोषणा नाहीत, हे वास्तवात उतरलं पाहिजे. आणि म्हणून हातात शस्त्र उचलल्याबरोबर तुमच्यातली भीती निघून गेलेली आहे, तुमच्यातलं भय निघून गेलेलं आहे, तुमचा आत्मविश्वास वाढलेला आहे. आणि अशा प्रकारे शहराच्या चारी बाजूला, सगळ्या बाजूला आमच्या गोणी साहेबाला म्हटलं मी, हे जे हिंदू राष्ट्र संघटना आहे देसाई भाऊंची, फार मोठ्या प्रकारचं चांगलं काम चालू आहे. आणि त्यातलाच हा भाग आहे तो आमच्या सोलापूर शहराच्या सगळ्या भागात पसरला पाहिजे. आणि सगळ्या तरुणी, सगळ्या मुली, सगळ्या आमच्या बहिणी माता या जागृत झाल्या पाहिजेत. आज जवळजवळ सोलापूर शहरातल्या वर्षभरामध्ये 1200-1500 मुली गडप आहेत. कुठं गेल्यात या आमच्या मुली? काय झालं यांचं पुढं?
याची चिंता आम्हाला आहे. पण जर तुम्ही जाग्या झालात ना तर कोणाची बिशाद नाही की कोणा आमच्या माता भगिनीकडे वाईट नजरेने पाहण्याची. आणि म्हणून हा नुसता गरबा आपल्याला एक फोटोग्राफी करण्यापुरता, एक आनंदाचा उत्सव साजरा करण्याकरता, एक जगदंबेची सेवा करण्याकरता एवढा मर्यादित न ठेवता खऱ्या अर्थाने आपल्याला देशाची, धर्माची रक्षण करायची जबाबदारी उचलायची आहे. आणि आपण ती उचललेली असं मला वाटतं. आज आमच्या मुलींनी, आमच्या माता भगिनींनी ज्या तलवारीची प्रत्यक्ष दाखवली, लाठीकाठीचे विषय दाखवले, ही मर्दानकी आमच्या स्त्रियामध्ये आली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज तेव्हाच तयार झाले की अगोदर जिजाऊने हातात तलवार घेतली. शिवाजी राजे आईसाहेबांच्या पोटात आहेत. ते म्हणते, आईसाहेब मला जन्म घ्यायचा आहे, बाहेर काढ. ते नाही म्हणले, बाळा तुला अजून शिकायचं आहे, जन्मल्यावर काय करायचं आहे. म्हणजे आईसाहेब घोड्यावर बसल्या, हातात तलवार घेतली आणि सह्याद्रीच्या सगळ्या रांगेवरती घोडदळ करीत करीत पोटात असणाऱ्या शिवबाला दाखवलं की तुला काय करायचं आहे. हे जेव्हा जिजाऊ सांगते तेव्हा शिवबा तयार होतात. आणि म्हणून धर्माचं रक्षण करायचं काम स्त्रियांच्यापासूनच होणार आहे, माता भगिनीपासून होणार आहे. आणि जर आमच्या माता भगिनीने आपला धर्म सोडला, कपड्याला कुंकू नाही, हातात बांगडी नाही, पोशाख बदलला, धर्माचं ज्ञान नाही, धर्मावर प्रेम नाही, अगदी नुसत्या टी व्ही पुढे बसलेत आणि अशा नुसत्या मालिका पाहतात. ह्या मालिका एवढ्यासाठीच आहेत की तुमचं चारित्र्य बिघडवण्याकरता आहे. 2-2 लग्न केली तरी काही फरक पडत नाही, हे दाखवण्याकरता मालिकांचा सपाटा चालू आहे. पण जर तुम्ही जाग्या झालात तर अशा प्रकारे सांस्कृतिक म्हणा, सगळ्या बाजूचा जो जिहाद चालू आहे याला आपण चांगल्या प्रकारे चोख प्रत्युत्तर देऊ शकता. मी आपला जास्त वेळ घेणार नाही. जवळजवळ बराच वेळ आपण या ठिकाणी प्रत्यक्ष दाखवलेली आहेत आणि तुम्ही कृतीने केल्यामुळे मला जास्त बोलायची आवश्यकता नाही आहे. पण माझी एवढीच आपल्या सगळ्या दुर्गांच्या चरणी विनंती आहे, आपण घेतलेला वसा सोडू नका. आपण घेतलेला पण आहे तो सोडू नका. राष्ट्राचं रक्षण करायचंच आहे, धर्माचं रक्षण करायचंच आहे. आणि म्हणून उचललेली तलवार आहे. किमान मला या वर्षात एक 10-12 जिहादी मेल्याची बातमी आली तर मला फार मोठा आनंद होईल आणि ते नेमकं काम करावं अशी जगदंबेच्या चरणी विनंती करून माझ्या 2 शब्दाला विराम देतो. सियावर प्रभू रामचंद्र की, भारत माता की, गो माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, अंबा भवानीचा उदो उदो. हां, धन्यवाद महाराज. एक आपण सत्कार आपण या ठिकाणी करणार आहोत. मी ज्यांची नावं घेतो त्यांनी लगेच व्यासपीठावरती यायचं आहे. भावना गणपा, सोनाक्षी माडे, कृतिका जवळे, हर्षिता बोरामणी, रश्मी लोणकर, योगिता सरवदे, मधुरा सुगंधी, भावना गड्डम, ममता मंडल, ममता अलशेट्टी, साक्षी कानगुडे, प्रगती पवार, अर्चना जमादार, ॲडव्होकेट कस्तुरी पाटील, या सर्वांना विनंती आहे की त्यांनी कृपया व्यासपीठावरती यायचं आहे. आपल्याला 2 महिना आपला शिक्षण, आपलं घर सगळं सोडून प्रशिक्षणासाठी आलेले माझ्या माता भगिनी, आम्ही हिंदू राष्ट्र सेनेच्या वतीने त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. बोलो भारत माता की जय श्रीराम. त्यांचा सन्मान आपण हिंदू राष्ट्र सेनेच्या वतीने करतोय. बोलो भारत माता की जय भवानी, जय भवानी. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरील सर्व प्रशिक्षकांचं त्यांनी ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान करावा. ज्यांनी 3 महिने वेळ काढून
या सगळ्या प्रशिक्षणार्थींना त्यांनी प्रशिक्षण दिलं अशा प्रशिक्षकांचा सन्मान आपण हिंदू राष्ट्र सेनेच्या वतीने करत आहोत. सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवायचे. यांच्या प्रशिक्षणामुळेच आज हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम अतिशय सुंदर आणि तेवढंच उत्कृष्ट संपन्न झालेला आहे. मला नक्कीच खात्री आहे आजच्या या कार्यक्रमाच्या नंतर याच कार्यक्रमाचा आदर्श घेऊन सोलापुरातील वेगवेगळ्या भागांमध्ये याच पद्धतीने दुर्गा शक्ती गरबाचं आयोजन करतील आणि याचाच आदर्श घेतील. आजचा हा जो उपक्रम आहे, हा जो कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम आपण वर्षभर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम राबवणार आहोत. या ठिकाणी प्रशिक्षकांचा विशेष असा सन्मान आपण हिंदू राष्ट्र सेनेच्या वतीने करत आहोत. प्रशिक्षकांचा विशेष सन्मान आपण हिंदू राष्ट्र सेनेच्या वतीने या ठिकाणी करत आहोत. बोलो भारत माता की जय भवानी, जय भवानी. छत्रपती श्री शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय श्री राम. पुनश्च एकदा सूचना आहे, आता मगाशी दिल्याप्रमाणे आपल्या नंतर प्रेरणा मंत्र होईल. महान नारी नहीं तू धर्म की रक्षा. धन्यवाद. पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. बोलो भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. हिंदू राष्ट्र की जय. जय शिवरायांचे आठवावे रूप. शिवरायांचा आठवावा प्रताप. शिवरायांचा आठवावा साक्षेप. भूमंडळी शिवरायांचे कैसे बोलणे. शिवरायांचे कैसे चालणे. शिवरायांची सलगी देणे. कैसी असे
स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी पुण्यश्लो छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. बोलो भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. हिंदू राष्ट्र की जय. जय श्रीराम. जय श्रीराम. कोणतरी एक जण कोणतरी एक जण बसून घ्या सगळेजण. दोन्ही हात एकदाच. जय भवानी. जय भवानी.